नमस्कार. संपूर्ण आरोग्य ह्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आरोग्यासाठी सगळेच जण आज जागरूक आहेत. कारण म्हणतात, जर आरोग्य ठीक आहे तर सर्व काही ठीक आहे. तर चला आरोग्याविषयी आज आपण जाणून घेऊया. आपल्याकडे सोनई शहरातील नामांकित डॉक्टर संतोष गुरसळ आपल्याकडे आलेले आहेत. तर चला आपण आरोग्याविषयी त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. नमस्कार. तर मला असं विचारायचं आहे की आरोग्य म्हणजे काय? एक पहिला माझा प्रश्न आहे, आरोग्य म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न विचारला. तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे आपण त्याला WHO म्हणतो. तर त्यांनी आरोग्याविषयी असं सांगितलेलं आहे का आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि सामाजिक स्वस्थता याच्याबद्दल जी अशी व्याख्या केलेली आहे ते म्हणजे आरोग्य. शरीर, मन आणि सामाजिक आपली सौलभ्य किंवा समाजाची बांधिलकी म्हणजे आरोग्य. आरोग्य. तर सर डॉक्टर, मला हे म्हणायचं की चांगले आरोग्य राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर चांगले आरोग्य म्हणजे काय आपण अगोदर ते बघू. चांगले आरोग्य म्हणजे शरीर आणि मन स्वस्थ स्थितीत असणे, म्हणजे कोणताही आजार, व्याधी, कोणत्याही वेदना नसणे, ही अवस्था म्हणजे चांगली आरोग्याची लक्षणे आहेत असं आहे. आणि ती चांगली राहण्यासाठी आपल्याला महत्त्वाची कोणती कारणं आहेत की जे आपले स्वास्थ्य आरोग्य बिघडू शकतो, आपण अगोदर ती बघितली पाहिजे की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू शकते. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला बरेच आजार हे आपल्याला अनुवंशिकतेकडून आलेले असतात. काही आजार आपल्याला आपल्या रोजच्या रुटीन, आजूबाजूचं वातावरण, तुम्ही कुठे काम करतात, कोणता व्यवसाय करतात त्याच्यामुळे जडले जातात. काही आजार आपल्याला व्यसनांमुळे, वाईट सवयींमुळे आलेले असतात. काही आजार आपल्याला खाण्यातल्या, आहारातल्या जो कमतरता आहेत म्हणजे जीवनसत्वाची कमतरता याच्यामुळे आलेले असतात. तर काही आपल्याला वातावरणातील, पाण्यातील प्रदूषण याच्यामुळे आपल्याला ते काही आजार जडतात. तर ही फार प्रमुख कारणं आहेत की त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा आरोग्य आपले बिघडते. मग आपलं आरोग्य आता सुधारलं पाहिजे, हो, आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे? सर्वप्रथम आपल्याला आपल्या ज्या आहारातल्या ज्या सवयी त्या खूप सुधारणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याला आहारामध्ये आपण आजकाल फास्ट फूडकडे लोक वळत आहेत आणि जिभेचे चोचले असल्यामुळं की बऱ्याच वेळा जो जीवनसत्व आणि चांगला सकस जो आहार आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाहीत. आणि आहारामध्ये ही सकसपणा न मिळण्याच्या कारणामध्ये बरीच कारणं आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच आता आपण हायब्रिड बियाणं आहेत जे फवारीकरण होतं आपल्या पिकांवर, त्याच्यामुळं त्याच्यातला जो कस आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत नाहीत. आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या सवयींमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा जसं विटॅमिन्सच्या कमतरतेसाठी आपल्याला बाहेर आपण सकाळी उन्हात प्रकाशात जात नाहीत, ही कारणं आहेत. ही कारणाबरोबर आपल्याला व्यसनं ही सुद्धा फार दूर ठेवणे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आरोग्य बऱ्याच वेळा आपल्याला बिघडता येत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत का त्या आपल्याला त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण चांगलं आरोग्य टिकण्यासाठी प्रयत्न करू. हे पण सांगितलं की फास्ट फूडचा जमाना आहे, हो, त्याच्यामुळे बरेचसे आजार आपण जातो. छोट्या छोट्या मुलांना सुद्धा हे आजार जडतात. तर आपण नेमके जीवनसत्व कोणते घेतली पाहिजे बाबा की त्याच्यामुळे आपलं आरोग्य ठीक राहू शकतं? काय होतंय की आपल्याकडे आपण बघतो की प्रत्येक जीवनसत्वाला एक काम आहे. ते जीवनसत्व कमी पडलं की आपल्या शरीरात त्या प्रकारच्या व्याधी निर्माण होतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला अजीवनसत्वाची कमतरता झाली तर आपल्याला रातआंधळेपणा येतो. मग अजीवनसत्व आपल्याला शक्यतो आपल्याला पिवळी जी फळं आहेत, आंबा, पपई यासारखी फळातून मिळते, ते जर कमी खाण्यात आलं तर आपल्याला रातआंधळेपणा होऊ शकतो. ब जीवनसत्व आपल्याला पालेभाज्या, फळं यांमधून मिळते, त्यांची कमतरता झाल्यानंतर आपल्याला अशक्तपणा, तोंड येणं अशा प्रकारचे त्रास होतात.
क जीवनसत्व कमी झाल्यानंतर आपल्याला स्कर्वीचा प्रॉब्लेम येतो, हिरडीतून रक्त यायला लागतं. त्याच्यानंतर ड जीवनसत्व कमी झालं तर आपल्याला लहान मुलांमध्ये मुडदूस होतो, ज्यांचे हातपाय असे गुडघ्यात बघा बेंड झालेले असतात. अच्छा अच्छा. आणि मोठ्यांमध्ये हाडाचा ठिसूळपणा येतो. त्याचबरोबर आपल्याला कॅल्शियम कमतरता झाली तर मोठ्यांमध्ये आपण कंबर गुडघे अशी व्याधी निर्माण होतात. त्याच्यानंतर आपल्याला इतर जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे की ते आपल्याला ह्या जीवनसत्व जे मेन प्रमुख जीवनसत्व आहेत तितकीच महत्त्वाची आहेत. जसं काही मिनरल्स आहेत, बोरॉन आहे, कॉपर आहेत, सेलेनियम आहेत. हे सगळे जर आपल्याला जर नाही मिळाली तर आपल्या त्या शरीरामध्ये आपल्याला तशा गोष्टी कमतरतेमुळे आपल्याला तशा व्याधी सुरू होतात असं आहेत. आणि ती होण्यासाठी आपल्याला ती दूर व्हायला पाहिजे आपल्याला. आणि आपल्या शरीराला निरोगी अवस्था मिळण्यासाठी आपल्याला हे सगळं महत्त्वाचं सकस आहार घ्यायला पाहिजे. सकस आहार महत्वाचा आहे, तो प्रत्येकाने हा घ्यायला. घरगुती आहार असायला पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकरी आजकाल नाही का, बऱ्याच वेळा मी तर सल्ला राहील शेतकरी लोकांसाठी की त्यांनी 5-4-5 गुंठ्यांमध्ये सुद्धा जे देशी गाईच्या गोबरपासून किंवा विना फवारणी जे केमिकलयुक्त फवारणी आहेत अशी फवारणी न करता ज्याच्यावर आपल्याला एक चांगल्या बियाणं आणून अशी भाजीपाला फळं जर केली आणि ती जर आजूबाजूच्या परिसरामध्ये जर विकली किंवा स्वतःच्या फॅमिलीत जर वापरली तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो असं होतं. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये बरेच जे केमिकल्स जातात आजकाल आहारातून ते जाणार नाहीत. तेल बघा, आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या आहारामध्ये तेल जे आहेत आपण ही जी पॅकिंगचं तेल वापरतो आणि रिफाईंड तेल बनतो आपण. आणि ते रिफाईंड तेल जी जाहिरात करतात ही सगळी मंडळी बिंदास त्याच्यावर हार्ट आणि याच्या चित्र करून करतात, पण ॲक्च्युली तितकं सत्य नाही आहे. ती बनवण्यासाठी खूप रसायनं वापरली जातात. त्याच्या बदल्यात आपण जर घाण्याचं असं तेल वापरलं, कधी करडीचं कधी सूर्यफुलाचं, तर मग शरीरासाठी ते खूप फायदेशीर असेल. अच्छा, म्हणजे मला वाटतं जे पहिला जो समजा की आपण 50 वर्षापूर्वीचा काळ घेतला ना आत्ताचा काळ, त्यावेळेचे जे आजार आणि आत्ताचे आजार, त्यावेळेस म्हणजे रेअरली एखादा कॅन्सरचा पेशंट असेल, एखादा डायबिटीज असायचं, तर आता मला वाटतं एका घरात तर एक डायबिटीज वाढायला लागले. याचं कारण काय सांगता येईल सर? हेच प्रमुख आपण बघा खूप महत्वाचं कारण आपण बघितलं की आपण बघा पंजाबकडून राजस्थानकडे एक ट्रेन येते, तिला वेगळं नाव असताना तिला कॅन्सर ट्रेन म्हणतात. का तर ती लोक उपचारासाठी राजस्थानमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येतात. त्यातले मॅक्झिमम प्रवासी हे कॅन्सरग्रस्त आहेत. आणि का आहेत? आज पंजाबची लोक आता सुधारायला लागलेली. त्यांना कळालं की त्यांच्याकडे होणारा जो म्हणजे इतकी फवारणं व्हायची त्यांच्याकडं की मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं. मग याचा कुठंतरी शोध शास्त्रज्ञांनी सुरू केला. लक्षात आलं का हा मेन प्रॉब्लेम हा त्यांना रसायनामुळे होऊ राहिलो, फवारणीमुळे होऊ राहिला. मग आता लोक जे आहे ना स्वतःकडच्या आजूबाजूला असे घरी विना फवारणीचे फळं फुलं पालेभाज्या अशा काही गोष्टी यांचा वापर करायला लागलेले आहेत. हे रासायनिक खतं किंवा रासायनिक फवारणी याच्यामुळे बराचसा परिणाम आपल्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो. असं ती आज काळाची गरज आहे की तुम्ही म्हणजे जे घाण्याचं तेल असेल किंवा जे शेती केली जाते त्याच्यामध्ये देशी गाई असेल, A2 मिल्क म्हणतो आपण त्याला, त्याचा वापर झाला पाहिजे खरं. कारण अजूनही खूप मोठे शेतकरी आहेत, पण बऱ्याच वेळा काय होतं का देशी गाईपासून दूध जे येतं A2 मिल्क, पण त्याचं दूध कमी क्षमता असते आणि प्रमाण जे असते बछडे होण्याचं त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे बरेच वेळ ठेवत नाही, म्हणजे परवडत नाही म्हणून. आणि ती जर्सी आणि होस्टेन ह्यासारख्या ज्या A1 मिल्क असणाऱ्या बाहेरून देशातून आलेल्या ज्या जाती आहेत ज्याच्यात जास्त दूध देतात 30-40 लिटर दूध, अशा दुधाचं एक साठी म्हणून ते पालन करतात. ते थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण आपल्या घरात तरी सुरुवात जर केली तर देशी गाईचं दूध, दही, तूप यांचा वापर केला तर आपल्याला खूप चांगला फायदा होईल त्यांना निश्चितच. असं आहे. आहार हा एक महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचं वातावरण पण हे महत्त्वाचं आहे. हो. तर याच्यानंतर मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की थोडा आपण मनाचाही याच्यावर विचार करूया थोडा. हो. तर जसं म्हणलं जातं की मेडिसिन आणि मेडिटेशन याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल थोडं?
कसं आहे, मेडिसिन हे तुमच्या आजारासाठी एक फक्त माध्यम झालं का तुम्हाला शरीरावस्था त्याच्यातली जी बिघडलेली आहे ती सुधारण्यासाठीचं एक माध्यम आहे. पण मन आपल्याला जो मेडिटेशन हा विषय हा खूप मोठा आहे आणि तो आपल्याला पूर्ण शरीराच्या बरोबर मनाची अवस्था नीट ठेवतो. मनाची अवस्था जर चांगली असेल तर शरीर जरी थोडी बिघडलेली अवस्था असेल तर पॉझिटिव्ह मन तितकेच चांगल्या प्रकारे ऊर्जा शरीरात निर्माण करतं. आजाराची अवस्था असेल तरी ती सुधारण्यासाठी एक चांगलं मन प्रयत्न करू शकतं आणि त्यासाठी मेडिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आता काळाची गरज झाली आहे. कारण आजकाल आम्ही बघतो डेली प्रॅक्टिसमध्ये की बऱ्याच वेळा काय होतं आहे की लवकर आता ह्या राग येणं, चिंताग्रस्त होणं, डिप्रेशन, आपण एन्झायटी, डिप्रेशन, उदासीन्य हे प्रकार बघायला मिळतात. याचे प्रमुख कारणं काय झाले की मेन म्हणजे झोप कमी झाली. त्याला कारण आता हे मोबाईल हे कारण झालं आहे. त्याचबरोबर काय झालं आहे, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि जे यांत्रिकीकरणामुळं काय झालं आहे की लोक फास्ट पळायला लागली. पूर्वीचे लोक गरजा कमी होत्या आणि त्याच्यामुळं थोडी शांत राहायची. त्यांच्या लिमिटेड गरजा होत्या, खाणं आणि चर्चा व्हायच्या कुटुंबामध्ये, बोलणं, विचारांची देवाणघेवाण व्हायची, आजी आजोबा. आता बऱ्याच वेळा एका हॉलमध्ये 4 जण बसले असतात, चौघांकडे मोबाईल असतो, संभाषण होत नाहीत आणि याच्यामुळं विचारांची देवाणघेवाण न झाल्यामुळं मग चिडचिडपणा, उदासीन्य ह्या गोष्टी वाढायला लागल्यात. मग ते याचं रूपांतर काय होतं, डिप्रेशन नंतर मग पुढची स्टेज येते आत्महत्या वगैरे, ही त्याच्या पुढची स्टेज येते. ही गोष्ट टाळायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम मेडिटेशन फार महत्त्वाचं आहे. आता मेडिटेशन मी बऱ्याच वेळा हा शब्द ऐकला आहे आणि प्रत्येकजण काय म्हणतात ना, ही काळाची गरज आहे मेडिटेशन. अगदी. पण नेमकं कोणतं मेडिटेशन केलं पाहिजे, कोणाची आठवण केली पाहिजे, बरोबर, असं कुठलं योग तुमच्या आहे का आता काय होतं अनुभवामध्ये? बरोबर, मेडिटेशन म्हणजे काय हे ध्यान सगळ्यांना माहिती का, आपल्याला मेडिटेशन करा. पण मेडिटेशन म्हणजे नेमकी काय? बऱ्याच वेळा मेडिटेशन म्हणजे लोकांना वाटतं का डोळे मिटून बसायचं आणि बस आणि मेडिटेशन. पण बऱ्याच वेळा ते करताना लोक काय होतं की मनात विचार तर येत राहतात, मनाची अवस्था काय अशी एकदम निर्विचार अशी होत नाही. मग करायचं म्हणजे काय, त्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. मेडिटेशन करण्यासाठी आपल्याला एक स्थान महत्त्वाचं असतं. आता सगळ्यात मेन आपल्या इथंच बघा, आपल्या ओम शांती केंद्र आहेत सोनईमध्ये, किंवा आपल्याला एक आर्ट ऑफ लिव्हिंग, SSY अशी माध्यमं आहेत, त्यांचे कोर्सेस असतात का जे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन शिकवतात की तुम्हाला ध्यान कसं करायचं आणि तुम्हाला निर्विचार अवस्था आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. खरं तर मेडिटेशन म्हणजे काहीच न करणं म्हणजे रिलॅक्स राहिलं की मेडिटेशन असतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, ते विचार आलेली ती रेजिस्ट करतो की ती विचार जायला पाहिजे, त्याच्यासाठीच खूप मागे प्रयत्न करतो आणि त्याला रेजिस्ट करत बसतो. मेडिटेशन तसं बघितलं तर खूप चांगली अवस्था आहे. ती जर आपल्या गुरुच्या साह्याने जर आपल्याला आत्मसात केली आणि तर मग खूप फायदा होतो, सगळ्यांनाच होईल असं मला वाटतं. तर मला आणखीन असं विचारायचं होतं की चांगले आरोग्य किंवा संपूर्ण आरोग्यासाठी आपण पहिलं आहार महत्वाचं आहे, हो, मेडिटेशन महत्वाचं आहे, हो, अजून काय तुम्ही सांगू नका? मी व्यायामालाही तितकंच महत्त्व देईल. व्यायामाने काय होतं की शरीरातली रक्ताभिसरण वाढतं, शरीरातील प्रत्येक पेशींचं कार्यपद्धती चांगल्या प्रकारे सुधारते. शरीर जर व्यवस्थित असेल तर मनही ऊर्जित व्हायला, मन पॉझिटिव्ह विचार करायला, एकमेकांचं दोघांचं कनेक्शन आहे. शरीर आणि मनाची अवस्था अशी आहेत ना, शरीर चांगलं असेल तर मनाला ती बळकटी आणतं, मनात वाईट विचार येऊन देत नाही. मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये एक संप्रेरक असतात का जे त्याला आपण हॅपी हार्मोन म्हणतो, जसं डोपॅमाइन, सेरोटोनिन. तर ही जी संप्रेरके आहेत, ही द्रव्य, ही हॅपी हार्मोनचं काम करतात. त्यांची पातळी जर कमी झाली तर आपल्याला आपोआप चिडचिडपणा यायला लागतो, उदासीन्य यायला लागतं. ज्या लोकांची ही पातळी कमी होते तर त्या लोकांना हा प्रॉब्लेम यायला लागतो, उदासीन्य, एन्झायटी. आणि व्यायामाने ती गोष्ट सुधारते, ते संप्रेरक वाढतात. म्हणजे शरीराची अवस्था वाढतेच, प्रत्येक अवयव बळकटी त्याची सुधारणा होते, चयापचय संस्था, आपली पचनक्रिया चांगली सुधारते. आपले थायरॉइड, पिट्युटरी सारख्या ज्या ग्रंथी आहेत, ज्या शरीरावर पूर्ण नियंत्रण करतात,
तर त्या ग्रंथींचं कार्य खूप सुंदररित्या व्यायामामुळे व्हायला लागतं. आणि त्याचबरोबर आपल्याला हेल्दी फिलिंग जे वाटतं त्याच्यामुळं आपण दिवसभरातला आपण फ्रेश वाटतं. बऱ्याच वेळा बघा, जी लोक व्यायाम करतात तर ती लोक अशी चेहऱ्यावर तेज असतं. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे, आजकालची लोकांना ती फार महत्त्वाची गरज वाटते. बऱ्याच बघा आपण महिला मंडळी आहेत, ब्युटी पार्लरमध्ये सारखा खूप खर्च करत असतात, पण त्या फक्त बाहेरून त्याच्यावर आपण एक लेप चढू शकतो, पण फक्त तेवढं सफिशियंट नाही आहे. तुम्ही जर व्यायाम आणि जर मेडिटेशन केलं तर तुमच्या चेहऱ्यावर तेवढं सौंदर्य दिसून येऊ शकतं. म्हणजे ते चिरकाल टिकणारं राहील असं आहे. आणि उलट नॅचरल राहील. आणि व्यायामामुळं तुम्हाला एक आजारी जी अवस्था आहे जी निर्माण होते, आपल्याला आरोग्य जे बिघडण्याची अवस्था, ती येणार नाही. हे महत्त्वाचं आहे. हां सर, तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात, डॉक्टर क्षेत्रामध्ये? मी गेल्या 21 वर्षापासनं सोनई या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहे. माझं आता 48 रनिंग चालू आहे. तर खूप चांगले अनुभव आले, काही गोष्टी खूप शिकायला मिळाल्या आणि त्याचबरोबर लोकांचे प्रॉब्लेम्स, लोकांचे आजारपण बघता बघता खूप काही शिकायलाही मिळालं. की जी सर्वप्रथम मला माझ्यापासून म्हणजे मी जे वडिलांपासूनच सांगतो, आमच्या वडिलांना अस्थमाचा प्रॉब्लेम होता. तर लहानपणी माझ्यापेक्षाही माझे मोठे बंधू आणि बहिणी का त्यांना सायकलवर घेऊन दवाखान्यात रात्री अपरात्री बऱ्याच वेळा दवाखान्यात सारखं घेऊन जावं लागायचं इंजेक्शनसाठी. तर त्यावेळेस मी बघितलं की ही अवस्था खूप कठीण आहे, म्हणजे जबरदस्त. आणि मी जर मगाशी बोललो की बरेच आजार हे अनुवंशिक असतात, तर त्याचप्रमाणे मी ज्यावेळेस डॉक्टर झालो त्यावेळेस मला याची कल्पना नक्कीच झाली की हा त्रास मलाही आता होण्याची चान्सेस आहे, कारण मला थोडी सर्दी त्यावेळेस व्हायची आणि मला ती अवस्था वडिलांसारखी नको होती. मी त्यावर एक चिंतन केलं, अभ्यास केला की काय औषधांच्या तर आपल्याला खूप नादाला जायचंच नव्हतं. मग मी तेव्हापासून व्यायाम आणि प्राणायाम याच्यावर थोडासा एक भर दिला. सायकलिंग खूप वर्ष केली. स्विमिंग हा आता एक चांगली आमच्या नशिबाने चांगली गोष्ट आहे की गडाख साहेबांनी इथं एक स्विमिंग पूल सुरू केला होता. आम्ही त्याचा खूप चांगला उपभोग घेतला. त्याच्यामुळे अजूनही रेग्युलर स्विमिंगला जातो आणि स्विमिंगमुळं आणि सायकलिंग आणि त्याच्यानंतर बरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा आम्ही जे कोर्सेस केले SSY, श्री योगा, त्याच्यामधून जे योगा शिकलो किंवा प्राणायाम करायला शिकलो, याच्यामुळं काय झालं की एक तो त्रास की आता लोक बऱ्याच वेळा काय होतं की लोक शिंकतात. आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की खोकून दाखवा पेशंटला चेक करताना, किंवा कसा बघायचा असतो आम्हाला खोकला ओला आहे की कोरडा. तर त्यावेळेस बऱ्याच वेळा शिंतोडे उडतात आजूबाजूच्या वातावरणात. पण इतका चांगला फायदा झाला, तो दमा तर आलाच नाही आमच्या वाट्याला, पण त्रास इतकी रोगप्रतिकारशक्ती वाढली की आजारी पडण्याचं प्रमाणच नाही, म्हणजे बिलकुलच नाही राहिलं. म्हणजे जवळजवळ घरात सगळेच आहे ना. आणि आजारी हा विषय नाही आहेत. त्याच्यामध्ये अजून एक सांगावंसं वाटतं की ह्या गोष्टी शिकत असताना मला काही गोष्टी आहारातल्या तर सुधारायच्या होत्या. त्या मी घरी, आईला खूप आवड आहे भाज्या वगैरे, असं काही थोडी जरी जागा असेल, अर्धा गुंठा जरी असेल तर तिथं करायची. तर मग मी हळूहळू म्हटलं सुरुवात करूया की आम्हाला मुलाला दूध खूप आवडायचं. मग काय करायचं, मग आपल्याला तर हे जर्सी गाईचं दूध नको आहे. मग इथं तर आपल्याला शेती नाही इथं आमची. मग काय करायचं, तरी पण म्हटलं ठीक आहे आपण चारा विकतचा आणू. एक गाय, देशी गाय, गीर गाय घेतली. खूप आनंद वाटला. महत्त्वाचं त्याच्यापासून जे दूध मिळायला लागलं, तूप मिळायला लागलं, हे त्याचा इतका आनंद वाटायला लागला की त्याच्या भोवतीची जी ऊर्जा आहे, देशी गाईच्या भोवतीची ऊर्जा मी अनुभवलेली आहे की त्याच्यामुळं आजारपण हे जवळजवळ घरातलं तर नाहीच आलं, पण त्याच्यामुळे इतका फायदा वाटायला लागला. हळूहळू मी 1, 2, 3, 4 गाय करत 23 गायी केल्या जवळजवळ. अरे आणि इथं आमची शेती नव्हती, सगळा विकतचा चारा. पण देवाच्या कृपेने हळूहळू खूप छान तसा. आणि माणूसही मला तो गणेश मुलगा, तो खूप चांगला मदतीला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा वगैरे राहिली आणि त्याच्यामुळं मग आरोग्यासाठी खूप त्याचा फायदा झाला आम्हाला. आणि त्याच्यामुळं प्रॅक्टिकल अनुभव आहे तुमचा. आता जवळजवळ 15 वर्ष झाली आम्ही घाण्याचंच तेल वापरतो. त्याच्यामध्ये कधी करडी, कधी सूर्यफूल ही वापरतो. म्हणजे लोकांना आपण सांगताना आपणही काहीतरी आचरणात आणावं म्हणून ह्या गोष्टी प्रथम अगोदर सुधारल्या पाहिजे. आणि
त्याचा फायदा झाला. म्हणजे आजही आई साधारणपणे त्याच खत टाकलेले भाज्या वगैरे, जिथं आमच्या आजूबाजूला जर आता जागा बघितली तर त्यात पालक वगैरे सगळ्या भाज्या तिथं आहेत आणि त्या सगळं चांगलं वाटतं. केमिकल विरहित. केमिकल विरहित. त्याच्यामुळे त्याचा फायदा खूप होतो आणि छान वाटतं. आणि आपण तयार केलेल्या भाज्या खाण्याचा आनंद वेगळाच असतो. असं आहे. आपण पिकवलेले. हो. तर मला तर म्हणजे चांगले जरी असं म्हणावंसं वाटतं की जे लोक निरोगी आहेत, अजून आहेत ज्यांच्याकडं आजारपण हा विषय नाही आहे, ज्यांच्याकडं खूप आनंदाची गोष्ट आहे का ती लोक लकी आहेत. पण त्यांच्यासाठी पण मला सांगावंसं वाटतं की त्यांनी पण त्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील असंच राहायला पाहिजे. आणि आहारात जसं आहे तसं म्हणजे जी पद्धतीने काळजी घेत आहेत ते लोक, स्वच्छता पाळतायत, नियमित व्यायाम करतायत, प्राणायाम, योग, साधना हे करतायत, त्यांनी तशी करत राहावं. त्याचबरोबर त्यांनी इतरांना, ज्या आजूबाजूच्या भोवती लोक जे आजारी आहेत त्यांना प्रोत्साहित करावं की आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये की आरोग्यासाठी आपल्याला कसं प्रयत्नशील करत राहता येईल, त्यांचं आजारपण कसं घालवता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं. आणि जे लोक आरोग्याने असे आरोग्यग्रस्त म्हणजे थोडक्यात आजारपण ज्यांच्याकडे आहे, तर त्या लोकांनी घाबरून न जाता ह्या गोष्टी आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. वाईट व्यसनं आहेत, बऱ्याच वेळा आपण बघतो की व्यसनं आणि वाईट सवयी ह्या गोष्टी खूप कारणीभूत ठरत आहेत का त्यांचं आरोग्य ढासळतं आहे. आजकाल नवीन पिढीमध्ये बघतो आपण की खूप छोटी छोटी मुलं आहेत का त्यांना तंबाखू, गुटखा, मावा ही लोक चोरून लपून खातात, दारूंच्या आहारी जात आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी टाळायला हव्या. आणि त्याचबरोबर त्यांनी व्यायामाचा सुद्धा अंगीकार केला पाहिजे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत का त्यांनी पॉझिटिव्ह विचार आणले पाहिजे. आणि त्याचबरोबर एक नियमित, मला तर असं वाटेल की काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, पण व्हिटॅमिन्स जी आहेत ना ती आपल्याकडे फार कमी प्रमाणात सापडत आहेत. आजच पेपरला बघा बातमी होती की व्हिटॅमिन डीची कमतरता सगळीकडे, म्हणजे 70 ते 80% कमतरता, म्हणजे इतक्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कसं कमी सापडता येत असं आहेत. कारण आपण सकाळी कवळ्या उन्हात बसत नाहीत. लहानपणी आमची आई ना एक आंघोळ झाली उघडच बसवायची, डोक्याला तेल लावून कांगव्याने विचरायची. तर ते आत्ता आठवतं का त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट नॅचरली मिळत होती सूर्यप्रकाशातून, ते आता मिळत नाहीत. सिटीमध्ये आता जे फ्लॅट सिस्टम आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामुळे त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या पहिले मिळत होत्या आपल्या लहानपणच्या, त्या आता मिळत नाही. म्हणून आजार पण वाढत चाललंय. असं झालं. तर त्या गोष्टी व्हिटॅमिन B12ची कमतरता बघतो आपण. शाकाहारी लोक आपल्याकडे खूप आहेत, तर शाकाहारीमधून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळत नाहीत मोस्टली म्हणतो आपण. तर ते दुधात आहेत, दुधाचे सगळे पदार्थात आहे, पालकाच्या भाजीत आहे काही, तर ते त्यांनी नियमित करायला पाहिजे. किंवा ज्यांना काही त्रास, ट्रीटमेंट घेताना बऱ्याच वेळा काय होतं, आम्हीच बघतो आमच्यावरून की आम्ही सिम्टमॅटिक ट्रीटमेंट बऱ्याच वेळा देतो. पण जर डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रिस्क्रिप्शनमध्ये एक न्यूट्रिशन एक ॲड केलं, हे न्यूट्रिशनल फूड सप्लिमेंट, तरी पण मला असं वाटतं की त्यांचा आजारपण बऱ्याच वेळा दूर व्हायला खूप मदत होऊ शकते. कारण बऱ्याच वेळा बघतो आम्ही की बऱ्याच जणांची कारणे असतात, उदाहरणार्थ कंबरदुखी, गुडघेदुखी, कारणं दिसतात कंबर गुडघे, आणि ॲज अ डॉक्टर आम्ही ट्रीटमेंट त्याला जातात, पेन किलर जाणं वगैरे ह्या गोष्टी, कॅल्शियम इथपर्यंत ठीक आहे. पण बऱ्याच वेळा व्हिटॅमिन B12, D3 हे कुणी विचार करत नाहीत. तर ही सप्लिमेंट दिली की ते आपोआप बरे होतात. म्हणजे सप्लिमेंट हा प्रकार आहे. सप्लिमेंट म्हणजे फूड सप्लिमेंट, न्यूट्रिशन सप्लिमेंट म्हणतो आपण त्याला, की जे आपण जर आपल्या आहारातून ती घेतली जात नसेल, किंवा आता उदाहरणार्थ आपल्याला तो आहारात आहे पण इतका वेळ नाही आहे आपल्याकडं का तो आपल्याला ती गरज आपल्या शरीरात जी कमतरता झाली ती भरून निघण्यासाठी, मग अशा वेळेस आपल्याला ॲज अ मेडिसिनमधून न्यूट्रिशन देऊ शकतो. म्हणजे व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन किंवा व्हिटॅमिन डीची गोळी, व्हिटॅमिन B12चं इंजेक्शन किंवा गोळी, ज्या रक्तातल्या चाचणीनुसार जितकी कमतरता असेल त्या प्रमाणात तो डोस गेला पाहिजे, म्हणजे त्यांची आरोग्य व्यवस्थित राहण्याला मदत होते. तर माझा तर सल्ला राहील की बऱ्याच वेळा आजारी म्हणजे रेग्युलर एक रक्तातली चाचणी व्हायला पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ काही बऱ्याच वेळा आपण काय करतो की आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो आणि मग डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट देतात.
पण तत्पूर्वी आपण अगोदरच जर त्याची जर रक्तातली तपासणी केली, व्हिटॅमिन D3, B12 किंवा म्हणजे वर्षातून किती वेळा करायला पाहिजे? आता किती वय आहे तशानुसार करायला पाहिजे, पण आफ्टर 40 तर मी तो म्हणतो सगळ्यांचीच करायला पाहिजे. आणि जर लहान नाही पण साधारणपणे 20 वयाच्या पुढं तर D3, B12 करायला पाहिजे. वर्षातून एकदा, हो, दोनदा एकदा असं? वर्षातून. हां, जसं लिपिड प्रोफाईल आहे, वर्षातून एकदा करायला पाहिजे. ब्लड प्रेशर मॉनिटरिंग किंवा ह्या गोष्टी आपल्याला व्हायला पाहिजे. आता हे आपल्या संपूर्ण आरोग्य ह्या कार्यक्रमामध्ये आपण खूप सुंदर चर्चा केली. तर आज आमच्या प्रेक्षकांना तुम्ही विशेष काय सांगू शकाल? मला देवाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे का तुम्हाला सगळ्यांना चांगले आरोग्य लाभो, सर्वांनी निरोगी आयुष्य जगावं. आणि ती जगण्यासाठी तुम्ही व्यायाम, प्राणायाम, योग आणि योग्य आहार यांचा एक अंगीकार आपल्याकडे आणावा, म्हणजे जेणेकरून ही अवस्था आपल्याला, चांगली आरोग्याची अवस्था आपल्याला मिळत राहील. तर हीच अपेक्षा करतो. धन्यवाद सर. नमस्ते. धन्यवाद. आज आपल्याकडे डॉक्टर संतोष गुरवळ आले होते. खूप सुंदर चर्चा संपूर्ण आरोग्यविषयी ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला दिली. साहजिकच मला वाटतं की बऱ्याच जणांना जे प्रश्न पडलेले असतात की हे वारंवार आजार का होतात, तर त्या आजारावर विशेष प्राणायाम आहे, व्यायाम आहे, किंवा सकस आहार आहे, जीवनसत्व कशी आपल्यामध्ये आली पाहिजे, आणि त्याचबरोबर मेडिटेशन ह्याच म्हटलं तर काळाची गरज आहे. या सर्वांची सांगड जर आपल्या जीवनामध्ये असेल तर साहजिकच आपलं जे आरोग्य आहे ते संपूर्ण आरोग्य एकदम शक्तिशाली आणि स्वस्त आणि मस्त होईल, यात तर काही शंकाच नाही. चला आपण भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.